देवमाणूसमधला अध्याय 4 मार्च भागामध्ये देवीसिंगला सारखं लालीचं बोलणं आठवत असतं. ती शालूला बोललेली असते, "काय गं, तुला काय वाटलं? तू माझ्या नवऱ्याला घोळात घेशील आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसशील? त्याला भुलवण्यासाठी मी तुला पैसे दिले आणि तू काय केलंस?" हे सगळं देवीसिंग ऐकतो, पण नक्की काय चाललं हे काही त्याला समजत नाही. तो गाडी थांबवतो आणि विचार करतो, ह्या लालीचं नक्की काय चाललंय? हे फक्त ती शालिनीच सांगू शकते. आता काय ते तिलाच विचारतो. आता देवीसिंग शालिनीकडे जातो, पण त्याला बघून शालिनीला आठवतं की लालीने तिला धमकी आणि वॉर्निंग दिलेली असते आणि जाताना ती शालिनीच्या डोक्यात दगड टाकणार असते. पण लाली बाजूला फेकते आणि खूप रागा करते. ह्यामुळे शालिनी चांगलीच घाबरलेली असते. आता टेलर येतो, ती त्याला इग्नोर करते. देवीसिंग विचारतो, "काय झालं शालिनी? अगं तू अशी का वागतेस?" शालिनी म्हणते, "टेलर, इथून पुढं मला भेटत जाऊ नका." तो भेटत जाऊ नको म्हणजे? ती म्हणते, "अहो, मला एक मुलगा आहे आणि माझं काही बरं वाईट झालं तर त्याच्याकडे कोण बघणार?" देवीसिंग विचारतो, "अशी का बोलतेस? आणि हो, ती लाली तुला काय म्हणत होती?" आता मात्र शालिनी त्याच्याकडे शॉकून बघायला लागते. देवीसिंग म्हणतो, "हो, मी सगळं बघितलंय आणि सगळं ऐकलंय. आता काय ते मला खरं खरं सांग." शालिनी म्हणते, "तुमची बायको लाली, हिने मला पैसे दिले." देवीसिंग म्हणतो, "पैसे दिले म्हणजे?" ती म्हणते, "मी गावामध्ये नवीन आले आणि मला कामाची खूप गरज होती. त्यावेळेस लालीताई भेटल्या आणि मला म्हणाल्या, 'तू मी सांगितलेलं काम कर, मी तुला 2 लाख देते.'" देवीसिंग म्हणतो, "2 लाख? लालीकडे एवढे पैसे कुठून आले?" शालिनी म्हणते, "माहीत नाही." देवीसिंग विचारतो, "कसलं काम?" ती म्हणते, "तुम्हाला नादाला लावायचं, तुम्हाला प्रेमात पाडायचं. तो लाली असं का करेल? मला तुझ्या प्रेमात का पाडेल?" ती म्हणते, हाच प्रश्न मी त्यांना विचारला, पण त्या मला म्हणाल्या, "याच्याशी तुझा काय संबंध नाही. जे काम सांगितलं ना ते करायचं." मी पहिले त्यांना नाही म्हणाले, पण त्यांनी अजून 2 लाख देईल असं मला म्हणाल्या. टेलर, मला पैशाची खूप गरज होती. ह्या गावामध्ये नवीन 1500 एक पोर. मी पण विचार केला, थोडेसे पैसे मिळाले तर मी पोराला शाळेत घालील, मोठा करील आणि काम तरी काय, तुम्हाला प्रेमात पाडायचं. म्हणून मी पण तयार झाले आणि त्यांचं काम करायला लागले. पण हळूहळू मीच तुमच्या प्रेमात पडले आणि तुम्हालाही प्रेमात पाडलं आणि नंतर त्या चिडल्या, पण त्यांनीच मला हे काम दिलं आणि त्या का चिडल्या असतील?" लालीच्या ह्या वागण्यामुळे देवीसिंगही गोंधळतो आणि म्हणतो, "नक्की त्या लालीच्या डोक्यात काय चाललं हे शोधून काढावंच लागणार." घरी आता सगळेच जेवायला बसतात. लालीच्या मनातलं ओळखण्यासाठी देवीसिंग खूप गोड गोड बोलत असतो आणि तो लालीची, "तुम्ही उद्या तयार राहा बरं का, आपण मस्त रंगपंचमी साजरी करूया." लाली म्हणते, "मला खूप हौस होती तुमच्यासोबत रंग खेळायची." गोपाळ म्हणतो, "लालीजींची हौसमौस करायची ना, मी करेल. यंदाची रंगपंचमी लालीजींच्या आयुष्यातली विशेष रंगपंचमी असणार आहे." त्याच्या बोलण्यावर लाली पण विचारात पडते. मनात म्हणते, यांच्या मनात नक्की काय चाललंय? याचा अर्थ ती शालिनी यांना भेटली नाही. या विचाराने तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. रंजी म्हणते, "बघितलं का फुलाताई, आपण कामं करणार आणि ही रंग उधळणार." फुला म्हणते, "अगं हे काय बोलते रंजे, जाऊ दे गं, त्यांचं वय आहे आणि कामाचं म्हणशील तर तू नको करू, मी कामं करील." आता रंगपंचमी सुरू होते आणि गावातील सगळेच जमलेले असते. जित्या, मंग्या, लकी हे भांग घेतात आणि खूप धमाल करत असतात. गोपाळ प्रेमाने लालीला रंग लावतो आणि दोघंही डान्स करत असतात. पण तेवढ्यात लालीचं लक्ष जातं तर गोपाळ जात असतो. आता लाली बघते ते तिथे शालिनी येत असते. तो आता जातो आणि तिला रंग लावतो. पण शालिनी मात्र खूप घाबरते. पण गोपाळ मात्र एवढा प्रेमाने वागत असतो ते बघून लालीच्या डोळ्यात पाणी येतं. आता तर काय, गोपाळ शालिनीचा हात पकडतो आणि लाली शॉकून बघत असते. तो आता शालिनीला बाजूला घेऊन जातो आणि एवढं काय प्रेम करत असतो. शालिनी म्हणते, "टेलर, ऐका ना, अहो लालीताई आल्या ना, सगळाच गोंधळ उभा राहील." पण गोपाळ म्हणजे देवीसिंग म्हणत असतो, "काहीच होणार नाही." तो आता शालिनीच्या जरा जास्तच जवळ जातो आणि लाली गुपचूप बघत असते. आता देवीसिंगचं लक्ष पण असतं लाली बघते की काय. त्याला आता जाणीव होते की लाली बघते. तो आता शालिनीपासून
हळूच दूर निघून जातो. लाली येते तिच्या कानात म्हणते, झाले का रंग उधळून? तिचा आवाज ऐकून शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.